नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। राजकीय गोंधळ आणि नाराजी नाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील हे बॅट या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत। गोपीचंद पडळकर की विशाल पाटील या घोळावर अखेर पडदा पडलाय। राजू शेट्टी यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेत विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, विशाल पाटील, काँग्रेसचे नेते प्रकाश आवाडे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षाने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली होती, तथापि ही जागा काँग्रेस पक्षाकडूनच लढणार, अन्यथा अपक्ष म्हणून लढणार असा निर्धार विशाल पाटील यांनी केला होता। रात्री उशिरा खासदार राजू शेट्टी यांच्याशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली। चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबरच त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब, या सगळ्यांच्या बरोबर, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याबरोबर, पवार साहेबांच्याबरोबर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्यावर चर्चा करून आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो। आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, आमचे सगळे मित्रपक्ष, 56 मित्र पक्ष आणि संघटना संस्था मिळून एकजुटीनं, ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांची स्वाभिमानीच्या उमेदवारीची आज खासदार राजू शेट्टी यांनी घोषणा केल्यानंतर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी तातडीनं सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे। गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सर्वत्र रंगली असतानाच विशाल पाटील यांनी बाजी मारल्यानं गोपीचंद पडळकर यांनी ही अपक्ष निवडणूक लढवण्याची जाहीर केल्यानं सांगली लोकसभा मतदारसंघात मोठी चुरसच निर्माण झाली आहे। संजय काका पाटील यांना भाजपमध्ये मी आणून खासदार केलंय, मात्र त्यांनी पक्षाशी व माझ्याशी गद्दारी केली आहे, ते आजही गद्दार आहेत आणि उद्याही गद्दारच राहणार असा आरोप धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केलाय। तर विशाल पाटील हे भाजपचे डमी उमेदवार आहेत, दादांच्या नावावर आता मतांचा जोगवा मागण्याचे दिवस राहिले नाहीत असा आरोप करत लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असून 3 एप्रिलला अर्ज दाखल करणार असल्याचं पडळकर यांनी स्पष्ट केलंय। दादांचं नाव सांगून मतं मागण्याचे दिवस आता संपलेत। दादांच्या रक्ताचे विशाल पाटील जरी वारसदार असले तरी दादांच्या विचारांचा वारसदार आहे असं ते म्हणालेले आहेत। कुपवाड माधवनगर रस्त्यालगत असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील 8 घरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली आहे। 6 घरात चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही, परंतु 2 घरातील कुटुंबांना चाकूचा धाक दाखवून 21,000 रुपयांची घरफोडी केली आहे। या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी काही तासातच चोरट्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली आहे। रोहित कदम, शुभम गोसावी, रोहित गोसावी अशा अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत। तिघही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। कुपवाड माधवनगर रस्त्यालगत असलेल्या अष्टविनायक नगरमध्ये 2 चाळी आहेत, त्या ठिकाणी बापना इंडस्ट्रीजमधील परप्रांतीय कामगार राहतात। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास संशयित रोहित कदम हा चाळीत आला। बबलू पटेल याच्या खोलीचा कडी गोंडा उचकटून घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला काहीच लागलं नाही। कदम यांचे आणखी 4 ते 5 साथीदार तेथे आले। नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला। त्यानंतर पुन्हा मध्यरात्री 2च्या सुमारास 4 चोरटे पुन्हा चाळीत आले। त्यांनी विनोद हरिकिशन निसाद व त्याचे शेजारी राहणारे गोविंद जयसुराम यांच्या घराची आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला। घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत घरातील रोख 8,000 रुपये व मोबाईल असा 21,000 रुपयांची घरफोडी केली आहे। संशयित रोहित कदमवर कुपवाड संजयनगर पोलीस ठाण्यात 6 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। शुभम गोसावी याच्यावर कुपवाड पोलीस ठाण्यात मारामारीचे 2 गुन्हे तर रोहित गोसावीवर 1 खुनी हल्ल्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। वंचित बहुजन आघाडीमार्फत सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत। यापूर्वी आघाडीमार्फत जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी निश्चित केली होती, मात्र ऐनवेळी हे नाव बदलून आता प्रकाश शेंडगेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली, त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। त्यानुसार प्रकाश शेंडगेंचं नाव आघाडीनं निश्चित केलंय। यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की उमेदवारी निश्चित झाली असून तयारीला सुरुवातही केली आहे। जयसिंग शेंडगे हे माझे चुलत बंधूच असल्यानं त्यांनीही माझ्या नावाला सहमती दर्शवली आहे। भाजपसारख्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत। प्रकाश आंबेडकरांनी मला उमेदवारीबद्दल विचारणा केली होती, त्यांना मी लगेच होकार दर्शवला। या सर्व वंचित समाजाचा प्रतिनिधी म्हणून
मी निवडणुकीला सामोरं जात आहे. बहुजन समाजाकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्वतंत्र आघाडी करून मैदानात उतरावं लागतंय. सांगली लोकसभा मतदारसंघात आता वंचित बहुजन आघाडी उतरल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या अडचणी वाढणार आहेत. आमची काय ताकद आहे या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ असं प्रकाश शेंडगे हे म्हणालेले आहेत. खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल असलेला आणि गेली 1 वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला कुख्यात गुंड बाळू भोकरे याच्या मुसक्या अवयने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलंय. बाळू भोकरेवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, अपहरण, अवैध शस्त्र बाळगणं, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणं यांसह तब्बल 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला आटपाडी तालुक्यातील दिगंजी येथून आज सकाळी अटक करण्यात आली आहे. 5 मार्च 2019 रोजी गणेशनगर येथील आष्टेकर रुग्णालयाजवळ मिलिंद चिनके याला तलवारीने बाळू भोकरे व त्याच्या अन्य 4 ते 5 साथीदारांनी हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून मिलिंद चिनके हा बचावला होता. हल्ल्यानंतर बाळू भोकरे हा पसार झाला होता. सदरच्या गुन्ह्याची नोंद ही शहर पोलिसात झाली होती. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या धीरज पोळेकर, धीरज अहिरे, अक्षय शिंदे या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळू भोकरे हा गेली 1 वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक आटपाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदारांमार्फत पथकास माहिती मिळाली की बाळू भोकरे हा दिगंजी येथे आहे. पथकानं दिगंजी येथे धाव घेत एका घरावर छापा टाकत बाळू भोकरे याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. भाजपचे सांगली लोकसभा संजय काका पाटील यांनी आज पहाटे सांगली शहर परिसरातील विविध संस्थांना भेटी देऊन गतवेळी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाप्रमाणे याहीवेळी असाच आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. संपूर्ण दिवसभर प्रचाराचा झंझावात होता. भाजपनं 2019 साली लोकसभा निवडणुकीसाठी संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी औदुंबर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संजय काकांच्या प्रचारास प्रारंभ झाला होता. त्यानंतर काकांनी सांगली शहर व परिसरातील विविध संस्था, बँका व उद्यानात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. प्रारंभी त्यांनी बागेतील गणपतीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. सकाळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत माडण, आमराई, त्रिकोणी बाग इथं जाऊन त्या ठिकाणी फिरत असलेल्या नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधला आणि अधिक मताधिक्य देण्याचं आवाहन केलं. यानंतर त्यांनी आपल्या सांगली बसस्थानकाकडील कर्मचाऱ्यांशी संवाद घेतला. त्यानंतर फलाटवर येऊन बसप्रवाशांशी संवाद साधला. सांगली जिल्हा रिक्षाचालक मालक संघटनेच्या कैलाससीय प्रकाश चक्रदेव रिक्षा मित्र मंडळास भेट देऊन बाकड्यावर ठिय्या मारत रिक्षाचालकांशीही मुक्त संवाद साधलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आष्टा शहरासह पेठ, वाळवा, बोरगाव, ताकारी या गावांमध्ये पोलीस संचलन करण्यात आलं. संचलनात पुढे पोलीस तर त्यांच्या पाठीमागे वाहनांचा जथ्था होता. इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन झालं. शिराळा नाका येथील शिवाजी महाराज अर्धपुतळ्यापासून संचलन सुरू झालं. आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लम्मा चौक, तहसीलदार कार्यालय परिसर, महावीर चौक, आष्टा नाका, शिवाजी चौक, तानाजी चौक, आंबेडकर नाका या मार्गे पोलिसांनी संचलन केलं. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस देशमुख, आष्ट्याचे पोलीस निरीक्षक BR निंभोरे, कुर्डप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे यांच्यासह RPF, QRT, RSB व इस्लामपूर विभागातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणं अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदारानं मतदान करावं यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज सकाळी 7 वाजता शिवाजी स्टेडियम सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी हिरवा कंदील झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला. तसेच रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्यांचं अभिनंदन करून 23 एप्रिल रोजी मतदान करण्याचं तसेच इतरांनीही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केलंय. मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीमध्ये सांगलीतील डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, क्रीडाप्रेमी, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होते. या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे. यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, महानगरपालिका उपायुक्त तथा स्वीपच्या नोडल अधिकारी मोसमी बर्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त हुसेन कोरबू तसेच ज्येष्ठ सायकलपटू गोविंद परांजपे यांनी या सायकल रॅलीत उत्साहानं सहभाग घेतला. सर्वांच्या आकर्षणाचे ते केंद्र ठरले.